कतरे कतरे में आजादी का लहू जहां बहता था, छोटी सी उम्र में भी देशभक्ति का झरना झरझर करता था। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा का नारा जिसने भारत के हर कोने में गूंजाया था, वह आजादी का वो परवाना था जिसका नाम सुभाष चंद्र बोस था, जिसका नाम सुभाष चंद्र बोस था। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सिद्धी हेमंत गपाट। माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे क्रांतीसूर्य नेताजी सुभाषचंद्र बोस। आजही आपल्याला देशाप्रती जेव्हा जेव्हा प्रेम दाखवायची वेळ येते तेव्हा तेव्हा भारताच्या सैनिकापासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत आपण सर्वजण एकत्र येतो आणि म्हणतो जय हिंद, आणि हेच घोषवाक्य आपल्याला सुभाषचंद्र बोस यांनी दिले आहे। नेताजींनी केलेले कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारे आहे, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारे असे आहे। म्हणूनच इंग्रजांनी देखील सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती। सुभाषचंद्र बोस यांच्याकडे विलक्षण बुद्धी, धाडस आणि आत्मविश्वास होता। या त्यांच्या गुणांची माहिती पटवून देणारा एक प्रसंग सांगते। हा प्रसंग त्यावेळेचा आहे ज्या वेळेस सुभाषचंद्र बोस इंग्लंडला ICS चा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते। तेव्हा तिथे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी सर्व इंग्रज अधिकारी उपस्थित होते। खरे पाहता तर त्यांना भारतीय कोणत्याही व्यक्तीला उच्च पदावर पाहायचे नव्हते, म्हणून ते भारतीय व्यक्तीला ज्या प्रश्नाचा काहीही अर्थ नाही असे कठीण कठीण प्रश्न विचारून त्यांना कमी दर्जाची दाखवण्याचा प्रयत्न करीत। नोकरी न देण्याचे कारण शोधत उदाहरणार्थ तुमच्या डोक्यावर केस किती आहेत अशा प्रकाराचे। नेताजींचा नंबर आल्यावर ते इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन बसले। त्यातील एका अधिकाऱ्याने हसत हसत एक प्रश्न विचारला की छतावर असलेल्या पंख्याला किती पाकळ्या आहेत। असा हा विलक्षण प्रश्न ऐकून सुभाषचंद्र बोस यांनी पंख्याकडे पाहिले। पंखा खूप वेगाने चालू होता। त्यातील एक अधिकारी म्हणाला, तू या प्रश्नाचे जर बरोबर उत्तर दिले नाहीस तर तू हा इंटरव्ह्यू फेल होशील। तर दुसरा अधिकारी म्हणाला, भारतीय लोकांकडे बुद्धी कुठे असते। हे ऐकून सुभाषचंद्र बोस म्हणाले, मी या प्रश्नाचे जर बरोबर उत्तर दिले तर तुम्ही देखील मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही आणि हेही कबूल करायचे की भारतीय बुद्धिमानी, धाडसी आणि आत्मविश्वासी असतात ते। सुभाषचंद्र बोस यांचे अधिकाऱ्यांनी ऐकले। त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपल्या जागेवर उठले आणि पंखा बंद केला। पंखा बंद झाल्यावर त्यांनी पंख्याच्या पाकळ्याची संख्या मोजली आणि ती संख्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितली। सुभाषचंद्र बोस यांची विलक्षण बुद्धी, चतुरपणा आणि आत्मविश्वासीपणा पाहून इंग्रज अधिकारी देखील चकित झाले व त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना दुसरा प्रश्न विचारला नाही आणि हेही कबूल केले की भारतीय बुद्धिमानी, धाडसी आणि आत्मविश्वासीपणा दाखवून कोणत्याही अडचणीवर मात करू शकतात ते। इंग्रजांनाही कळले की भारतीय बुद्धिमानी, धाडसी आणि आत्मविश्वासी असतात ते। त्यामुळे ते आपला भारत देश सोडून गेले आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। पण आजकालची परिस्थिती काय आहे? ज्या वयात सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हटले आहे, त्या वयातील आजकालची तरुण पिढी नापास होणे, कामात अपयशी पाहणे अशा असंख्य कारणांमुळे आत्महत्या करत आहेत। जर त्या या सर्वांनीच सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवला तर असे विचार सुद्धा त्यांच्या मनात येणार नाहीत। चल, अशा या क्रांती सूर्याला माझा शत शत प्रणाम। त्यांच्या त्यागानेच बनला भारत देश महान, भारत देश महान।